पाहिजे. कलर कुठला आहे? हा लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. सुरुवात करतोय. सर्व प्रमुख पाहुण्यांचं वेळात वेळ काढून काही पाहुण्यांना 6चा टाइम दिला असता ते 7:30 आले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कारण बाहेर पावसाचं वातावरण असताना काही पाहुणे उशिरा आले त्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या सगळ्या पाहुण्यांचं पहिलं आपण नामूल्य ऐकणार आहोत. कुणाचं नाव काय आहे ओळख घेऊया आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. लक्ष द्या प्लीज, लक्ष द्या. काकू नाव सांगते मी परत तुम्हाला नाव विचारणार आहे. या काकूचं नाव काय आहे त्यामुळे लक्ष द्या प्लीज. ओके उज्ज्वला झाली भाषण सुरू नाही भाषणामध्ये जोडा काय झाले पाहिजे या बात. नमस्कार अश्विनी भाषण करतो. बापरे जोडा काय झाले पाहिजे. ओके नमस्कार रचना जोशी कोल्हापूर. जोडा काय झाले पाहिजे. कोल्हापूरून आलेले आपले मनपूर्वक सुजाता कुलकर्णी पुणे. खूप लांब आहे. जोडा काय झाले पाहिजे. पुणे नमस्कार स्नेहा कुलकर्णी पुणे. जोडा काय झाले पाहिजे. आवाज आला रिपीट केलं तर जोडा काय झाले पाहिजे. तर आजच्या शुभेच्छेच्या लिस्टमध्ये जे नाव आहे तुमचं नाव असणार आहे. शुभेच्छेचे आहे ना तेव्हा आपल्याकडे असेल. घेऊ नका. आमचे पाहुणे जर पडले गेले तर तुम्हाला धुणार ते लोक सोडणार नाही. त्यामुळे मी काही पळायचं गेलं नाही. सोपी गेली. आपण लहान मुलांना तेच करत असतो की बाबा त्यांना काही शिक्षणामध्ये काही गोष्टी करायच्या असतात त्या आपण त्याच्यावरती वेगळा विषय लावत असतो. तो म्हणतो तुम्हाला कॉमर्स घ्यायचं आहे, आपण म्हणतो तू सायन्स घे. ते म्हणते मला आर्ट्स घ्यायचं आहे, मी म्हणते कॉमर्स घे. अशा काही गोष्टी ज्या असतात तर ह्या गेम बद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि गेम तुम्हाला आवडलं याबद्दल खात्री आहे. मी म्हणलं ना उभे राहा तो उभे राहायचं. मी म्हणलं ना बसा की बसायचं. हा चला 1 2 3 उभे राहा बसा. फक्त बसताना खुर्ची मागे आहे का बघा. हा तर उठताना थोडी गडबड व्हायला नको. ठीक आहे. उभे राहा म्हणलं की उभं राहायचं आणि बसा म्हणलं की बसायचं. उभे राहा म्हणलं की उभं राहायचं, बसा म्हणलं की बसायचं. एकदा जोरदार पाया झाल्या पाहिजे. उभे राहा बसा. एवढ्या लांब यासाठी आणलेलं बाबा उठा बसा करायला. पण ही गेम आहे. गेम ऍक्टिव्हिटी झाल्याच पाहिजे. तर आमचा आनंदाचा क्षण आहे. बरोबर का नाही. विभावरी आहे बरोबर ना. येस क्या बात आहे. तर आता उभे राहा म्हणजे की उभे राहायचं, बसा म्हणजे की बसायचं. उभे राहा
कसं तरी होता आपण 10वी शिकतो 12वी शिकतो. आता मात्र आपल्याला कोणतं साईड निवडायचं आहे यावरती जास्त गडबड असते. आता मी म्हणलं ना बसा तेव्हा उभं राहायचं, जेव्हा उभं राहा म्हणून तेव्हा बसायचं. हा चला उभं राहा, बसा. क्या बात आहे, सगळे तयारी करून आलेले दिसतात. एकदा जोरदार काय करायला पाहिजे, जोरदार. हा जमतंय. हा चला बसा. आता थोडं जरी असं झालं तरी तुम्ही आउट होणार. हे लक्ष द्या सगळे प्लीज. यामधून कळणार आहे की आपण आपल्या मुलांना किती गायडन्स करतो, अभ्यास करतो, मुलांकडून अभ्यास करून घेतो आणि नंतर मग गडबड व्हायला नको. चला 1 2 3 बसा. तुम्ही टाळ्या वाजवा. हे आउट होत नाही म्हणून मला टेन्शन आलंय. हा त्यामुळे ह्यांना आउट करणे माझं काम आहे. चला 1 2 3 उभे राहा, बसा. तुम्ही बसा, तुम्ही आउट झाला. चला 1 2 3 उभे राहा. आउट झालं नाही ना? हा आउट नाही झालं ते पण पाहता येत. ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा फक्त. आणि ही गेम खेळल्यानंतर मला पूर्ण गोष्टी येतात सांगणार. चला 1 2 3 बसा. आता बसा. आता आउट झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. चला 1 2 3 बसा. उभे राहा. आता निवांत जरी बसलं तरी आहोत. चला 1 2 3 उभे राहा, बसा. मला वाटतं एकदम 5:30 वाजणार आहे. या काय आउट होणार नाही. 1 2 3 बसा. तुम्ही पण बसा. त्या बाबतीत खरंच यातनं आपल्याला काय मिळतं, आपल्याला बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे आपण गेम्स घेतोय. खरंच छान वाटतंय. चला 1 2 3 तुम्ही टीचर आहात का? नाही ना? चला 1 2 3 बसा. प्रॅक्टिस. आई सगळे प्रॅक्टिस करून आलेले आहेत बाबा. काही आउट होत नाही पण आपण प्रयत्न करत आहोत. चला 1 2 3 उभे राहा. चला उभे राहा, बसा. बसा की बसा. एकदा टाळ्या वाजवा की जरा समजा. कन्फ्युजन 1 2 3 बसा. अहो बड्डेला आपलं बसा. नाही बाबा तिकडे जाऊ थोडं. बाई तिकडे होतं तर बरं होतं. इकडे आला आता कसं व्हायचं काही नाही. चला 1 2 3 उभे राहा. तुम्ही आता फायनल मध्ये आहे. कोण आउट होतंय आणि कोण जिंकतंय. ज्या जिंकतील त्यांना आपण भेट वस्तू देणार आहोत. हा चला 1 2 3 बसा. 2 मिनिटं आवाज प्लीज. हा चला 1 2 3 बसा. आणि आता तुम्ही आता यामुळे हे जे होतील आउट त्यांना आपण आउट करणार आणि बाकीच्या त्यांना आपण छोटी भेट होतो. चला 1 2 3 बसा. मारता काय मला रागत मारताय. एकदा जोरदार काय झाले पाहिजे. त्या दोघींसाठी खूप छान गेम पार पडलेली आहे आणि गेम दिसते ती सोपी नाही. ठीक आहे, तर त्यांना सुंदर अशी एक चॉकलेट दिली आहे. एक छोटेसे चॉकलेट. चला 1 2 3 उभे राहा. निवांत बसा. जोरदार टाळ्यांचा आवाज झालेला आहे. आणि या आई जिंकले. या आपण दोघी आई केलेल्या बनवून छोटीशी भेट वस्तू कुछ मीठा हो जाए. ओ माय गॉड, क्या बात है. वाह, डेरी मिल्क चॉकलेट कुछ मीठा हो जाए. जोरदार टाळ्या वाजवा जरा प्लीज. क्या बात है. या ठिकाणी गाणं सुरू झालं की हातात हात घेऊन डान्स करायचा. ठीक आहे, मी सांगेल तोपर्यंत. हा ओके चला. एक सर जमा सर घ्या. सर घ्या. हा 1 2 हातात हात धरून डान्स करायचा. तोपर्यंत डान्स समोर बोला. 1 2 3 स्टार्ट. चला जोरदार
डान्स आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. आता एकदम सरळ जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुम्हाला डान्स करायचा आहे आणि गाणं ऐका काय आहे ठीक आहे. त्यामुळे थोडं सरळ या. हा 1 2 3 स्टार्ट. चला 1 2 3 स्टार्ट. गाणं ऐका. सर्व ऐका, सर्व असं करायचं असं ना असं. चला 1 2 3 स्टार्ट. आता थांबा. सिगार झालं, नवीन निर्मिती झाली. आता समोरचं गाणं वाजणार आहे. त्या गाण्यावर तुम्हाला एक डान्स करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीला उचलून घ्यायचं आहे आणि गाणं गायचं आहे. One, two, three, start. चला या उचलून घ्या आणि उचलून डान्स करायचा. उचलून हा. आता समजा तुम्हाला तुमच्या सोबत उचलताना आलं तर तुम्ही त्यांना उचला. उचलणे फार महत्वाचं आहे ना. हा चला आता गाणं खूप आवडीचं गाणं सगळ्यांचं तेच लावतोय. काही काळजी करू नका. 5 पायऱ्या सगळ्यांनी चढलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे गाणं आपल्याला त्यानुसार लावावं लागेल. चला 1 2 3 आणि स्टार्ट. उचला 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 मामा उचला उचला. मॅडम तुम्ही उचला. हे कसे आपल्याला सोडलेलं जाता जोडून काय झालं पाहिजे. जोडणार सरांमध्ये काय झालं पाहिजे. खूप सुंदर डान्स केला. खूप सुंदर डान्स केलाय. मामाने तर कमालच केली. आता नाही खरं नाही. त्याला जोरदार टाळ्या मामांसाठी आणि प्रत्येक गाण्याची रोज फॉलो केली तर जोरदार टाळ्या कमालसाठी झाल्या पाहिजे. आणि कोणी विनंती करून आणि सर्व तुम्ही बसा. धन्यवाद. खूप छान डान्स केलेला आहे आणि ही गेम पाळायची असते. अजून 2 जण मारवा. 2 जणी अजून 2 जणी. आणि कोची चालेल का? नाही आपण मुली मारवा. ठीक आहे या मॅडम या. हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे स्वतःहून आलेले नाही. यांना ओढून आणावं लागलेलं आहे. म्हणून यांना जसं आणलेलं आहे त्या जोशने टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार. आता गेम सोपी आहे. तुम्हाला काही नाचायचं नाही. तुम्हाला काही बोलायचं नाही. मग जेवायचं गेम्स आहे. गेम्स ऍक्टिव्हिटी. गेम्स ऍक्टिव्हिटी. तुम्हाला म्हटलं समोरून आणायचं आहे मोबाईल. हे बघा आता मी यांना ओळखत नाही किंवा आपणही ओळखत असाल पण एकमेकाला मदत करणं हे फार गरजेचं आहे. आता ह्यांना मी म्हटलं मोबाईल घेऊन या. मोबाईल घ्यायला आले की देऊ नका असं करू नका. या ओके हेल्प करा. मोबाईल हातात घे बसायचं. हा चला समोरून तुम्हाला आणायचं. समोरून तुम्हाला आणायचंय मोबाईल. पडू नका. लक्ष्मी रोडला हा आता बघा
समोर आहे ना म्हणजे तिकडे तिकडे हा. समोरून तुम्हाला आणायचं आहे रुमाल रुमाल लेके आओ, रुमाल रुमाल रुमाल. माझा द्या रे मला परत घेऊन गेला माझा रुमाल. लेट झालं रुमाल 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 दाखवा. दाखवा ना. हो, हा. नाही रुमाल आहे, बाकी आहे. तो आपल्याला कोण द्यायचा आहे? आता तुम्हाला समोरून आणायचं आहे. समोरून तुम्हाला आणायचं आहे गॅस सिलेंडर. समोरून तुम्हाला आणायचं आहे चष्मा. चला, चष्मा घेऊन या लवकर. तुम्ही लावून लावा. थोडं टाळ्या वाजवा, थोडं. आता तुम्ही कुठून गेलात? आता तुम्ही कुठून गेलात की एक गोष्ट तुम्हाला आहे का? समोरून लक्ष द्या. समोरून तुम्हाला आणायचं आहे कॅमेरा मला नाही आणायचं. हा मला नका आणू. समोरून तुम्हाला आणायचं आहे 20 रुपीज. 20 रुपीज लेके आओ. 20. गुगल पे नाही यात तुम्ही घ्या मला 20. 5 पटी. पैसे परत द्या. हे बाकीचे वाटायला आणले. यांना म्हटलं 20 रुपये आणा तर ते तिकडे जाऊन मला 200 ची नोट दाखवत्यात. 180 तुम्ही ठेवा, 20 मला द्या. मोठा काय आता एक गोष्ट तुम्हाला आहे. समोरून तुम्हाला आणायचं आहे. लक्ष द्या. समोरून तुम्हाला आणायचंय एखादा लहान मुलगा किंवा मुलगी. आपला मुली मुलं बाळं सगळा पोरं पकडायला माणसं आली. एवढं सोडू नका. आता होणार आहे एक खुर्ची कमी. आता दोघांपैकी कोण हातून पार करतो? समोरून मला आणायचं आहे. हळू आणायचा. समोरून तुम्हाला आणायचंय एखादे ज्येष्ठ व्यक्तिमत्व. चला, ज्येष्ठ. अरे जस्ट ज्येष्ठ व्यक्तिमत्व का आपण लहान मुलं पण सांगितले, सगळे गोष्टी सांगितल्या. त्यांनी ना इन्व्हॉल्व व्हायचं कार्यक्रमामध्ये. आणि हे दोन्ही पण मुलं आहेत ते विनंती झाले. आणि भाऊने विनंती करतो बेटा हो जाए चॉकलेट देऊन टाका.
चालू राहूया तुझं आहे आपण गाणं पुढचं चेंज करतो तुझं आहे चालू राहूया तोपर्यंत तिसऱ्या स्वतः त्यांचं नाव इकडे विनंती होतं तर आणि नंतर त्यांचे भाऊ बुलंद आवाज सोहनजी या चारही भावांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि सुंदर असा ऍक्ट केला तर तिन्ही कलाकारांचं आणि आयोजकांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या आतापर्यंत इथं पोहोचले आहे ह्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आईच्या पाठीशी आहे त्यामुळे जोरदार टाळ्या आईच्या झाल्या पाहिजे तर मी आईचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता त्याबद्दल आता आपल्याकडे जाणून घेणार आहोत त्याने सर्वांचं लक्ष केले असू द्या त्यांचा जन्म आईच्या इथे झाला होता आणि त्यांनी खुश कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्याच्यात आम्ही तुमचं ठिकाणी सर्वच स्वागत करतो आणि आईचं नाव त्या ठिकाणी मीना वसंत जोशी बरोबर असं होतं आणि त्यानंतर त्यांचं शिक्षण त्यांचं स्टडी त्यांचा अभ्यास त्यांचा जो आनंदाचा क्षण त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर त्याचा विवाह सोहळा करण्याचं आयोजन केलं पण त्याआधी जेव्हा साखरपुडा केला आईचा त्या ठिकाणी त्यावेळेस आईचा पेपर होता पेपरला आई दुपारी गेल्या होत्या बरोबर आई दुपारी पेपरला गेल्या होत्या त्यांचा पेपर होता ज्यावेळेस त्याचा साखरपुडा झाल्यानंतर आईचा ज्यावेळेस पेपर होता तेव्हा आई पेपर देण्यासाठी दुपारी गेल्या आणि पेपर देण्यासाठी त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि दुपारी त्या शाळेत गेल्यानंतर त्यांना असं कळालं की पेपर हा सकाळी झाला होता म्हणजे इतकी गडबड
झाली होती. आई अक्षरशः रडल्या की बाबा इतका अभ्यास करून देखील मला माहिती होतं की सकाळी पेपर होता तो मी दुपारी परीक्षेसाठी गेले होते, पण इतका जो काही सर होता त्यावेळेसचा त्यामध्ये आई अक्षरशः रडली की मला पेपर द्यायचा आहे, मला पेपर द्यायचा आहे. आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत आईचा विवाह ठरला होता. त्यांनी आईला धीर दिला, आदर दिला, जे काही झालं ते सोडून टाक, टेन्शन घेऊ नको, त्यांच्यासाठी काय माझा पाहिजे. त्यांनी धीर दिला, सपोर्ट केला की झालं पेपर नाही झाले ना टेन्शन घेऊ नको, एक काम करू आपण पिक्चरला जाऊ. आणि अक्षरशः पेपर घडलेला असताना देखील आई रडत होत्या. त्या असताना देखील साहेबांनी आईला धीर देऊन पिक्चर बघायला नेलं. त्या गुरुद्वाराकडे झाल्या बाजूला सोडला, जे काय झालं ते झालं, आता टेन्शन घेऊ नको. आईला पिक्चर बघायला पिक्चर पाहायला गेले आणि त्यानंतर आईचा विवाह ठरला गेला. आईचा विवाह 14/5/1996 झाला कोल्हापूरमध्ये लक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी. आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या पुण्यामध्ये राहावयास आल्या. त्यानंतर त्यांची फॅमिली म्हणजे अशी होती की फक्त त्यांचा 1 RHS फ्लॅट होता, त्यामध्ये ते पूर्ण परिवार त्यांचं कुटुंब राहत होतं. आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं, पुढे तर आपल्याला जॉब करणं गरजेचं होतं. त्या फ्लॅटमध्ये 1 RHS राहत असताना त्यांनी जॉब करायचं ठरवलं. आणि त्यावेळेस त्यांचं महिन्याचा इन्कम होता पेमेंट सॅलरी 1700 रुपये त्यावेळेस. त्यावेळेस 1700 रुपये देखील हे दोघंही इतकं सुंदर आयुष्य करत होते. अक्षरशः राजा राणी सारखं ते आयुष्य जगत होते. त्या 1700 रुपये महिन्याला पेमेंट जोरदार काळ्या झाल्या पाहिजे. त्यांची सुरुवात की त्यांनी साथ दिलेली आहे साहेबांनी आणि आईने पण त्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांचं नाव आहे, त्यांच्या श्रीचं नाव आहे, त्यांच्या पतिदेवांचं नाव आहे विवेक वसंतराव कुलकर्णी. आणि खरंच म्हणतात ना, एका पतीच्या मागे पत्नीचा गंभीरपणे सपोर्ट असतो, हात असतो. त्याच्या आईने त्यांना पण खूप मदत केली, खूप सपोर्ट केला, त्यांना वेळ दिला. एका आईसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी आईना आणि साहेबांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचं आहे. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काही शिकावं तर या कपल जोडी करणं आणि या कपल जोडीसाठी हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे. संसाराची गाडी चालत असताना त्यांनी संसार रडखडत सुखाचा आनंदाचा सगळ्या गोष्टी त्यांनी पार करत ते सोसायटीत राहिले. त्यांना अनेक ठिकाणी सोसायटी जे आपल्या आजूबाजूने त्यामध्ये चिंचवडे होते त्यांच्या सोसायटीमध्ये, बरोबर ना आधी त्यांच्यासोबत चिंचवडे होते आणि त्यानंतर इथेही होते. म्हणजे अशा अनेक मी सगळ्यांची नावं घेतो आहे. त्यांच्या सोसायटीमध्ये जे राहिले त्यामध्ये चिंचवडे जे कुटुंब होतं आले का एका त्यांचं एक जोरदार काय झालं चिंचवडे कुटुंबासाठी. चिंचवडे कुटुंब यांच्यासोबत 26 वर्ष राहिलेलं आहे. ते कुटुंब जोरदार टाळ्या. फक्त त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे एक भिंतीचं अंतर होतं. 26 वर्ष या कुटुंबासोबत चिंचवडे कुटुंबाने काढलेलं आहे. तसंच असा संसार पुढे घेत असताना त्यांना एक त्यांच्या घरामध्ये आनंदाचा विषय आला. आणि मुलगा जन्माला आला आणि आनंदी आनंद त्यांच्या घरामध्ये झाला. ते म्हणजे आमचे आदित्य कुलकर्णी. बरोबर ना? आणि त्यानंतर दुसरा आणि असा संसार पुढे करत असताना ही 2 मुलं जन्माला आली आणि त्यांचं भाग्य उजळलं. त्यांचे शिक्षण, त्यांचा
बिझनेस या सगळ्या गोष्टी या सगळ्या करत असताना आता पुढे काय करायचं आम्ही दोन सिलेंडर करत असताना मग ठरवलं या ठिकाणी आदित्यजींचा विवाह करायचा आणि मग सुनबाई विराजमान झाल्या. त्यांचं नाव आहे दीप्ती कुलकर्णी. टाळ्या शेवटपर्यंत वाजल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस दीप्तीजी विवाह करून कुलकर्णी घराण्यामध्ये सून या पदावरती विराजमान झाल्या तर त्यांच्या घरामध्ये आईंनी आणि बाबांनी आमच्याकडे सून आली असं समजलं नाही तर आमच्या घरामध्ये लेक आलेली आहे असं समजून त्यांना त्या लेकीच्या सोडा झाल्या पाहिजे. पण सगळ्या गोष्टी होत असताना थोडं टेन्शन आदित्यजींना झालं. जसं सुनबाई ह्या लेक म्हणून घरामध्ये झाले विराजमान तेव्हा आदित्यजींना वाटलं नेमकी मी बायको करून आणली का मी घर जावं झालोय. तेव्हा इथं आदित्यजींना झालं पाहिजे असा त्यांचा परिवार आहे आणि या परिवाराला खरंच ग्रेट आमचा सर्व आहे म्हणून सर्वांना विनंती एकदा सोडा करायला तसेच आईच्या तिन्ही बहिणी आणि त्यांचे बंधू सुहासजी यांनाही विनंती करतो आपण स्टेजवरती चला आपल्याही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यांनी पण खूप आदर त्यांना आतापर्यंत दिलेला आहे आणि तुमच्या सर्वांना या ठिकाणी त्यांना आमचा सलाम आहे. विनंती करतो या तिन्ही जोड्या ज्या आल्या स्टेजवरती पमा आई असतील, आशा आई असतील आणि सुहासजी असतील पुढे आपल्या विनंती या स्टेजवरती आपल्याही मनपूर्वक सहर्ष स्वागत. या प्लीज आणि टाळ्या शेवटपर्यंत वाजल्या पाहिजे प्लीज. त्या आहे विभावरी दारू त्यांना विनंती स्टेजवरती या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या पाहिजे. जे भाऊ आहे जे भावंड आहे त्यांनी आईचा प्रवास पाहिलेला आहे. भाऊ असतील आपले मामा त्यांनी आपल्या बहिणी बनवले सुमनी आईचा प्रवास पाहिला असेल तर मी प्रत्येकाला काही भावंड आहे ते पहिले बोलतील मग ननंद ती बोलतील मग सगळ्या बोलल्यानंतर मग मुलं बोलतील मग सुनबाई बोलेल मग पप्पा बोलतील आणि मग शेवटी आई बोलतील. या सर्व परिवारासाठी जोरदार टाळ्या साऱ्या थांबते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही चार भावंड आमचा जन्म वेगवेगळा झाला. आमची परिस्थिती फार आराखीची होती. त्यातून स्वतःने आम्हाला साथ देऊन पुढे शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. मी आणि मीनाने आम्ही एक 2 वर्ष आम्हाला असताना आमच्या दोघांचं पाणी चांगलं होतं. छोटी आमच्या त्याला लांब असल्यामुळे त्याला कमी असायचं आणि आमच्या अशा देखील आमच्या आम्ही एकत्र दूर राहायचो. मीनाने जर सांगायचं म्हणलं तर तिचं अक्षर शाळेत प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायची. आम्ही सुद्धा त्याच्यात नसायचं. दुसरी गोष्ट एक हास्यास्पद म्हणलं तर नदीला पोहायला जायचं. पोहता मीनाने म्हणतो मला पोहता येते ते दुसरं आणि मला कोणतरी आनंद झाला. पोहता मी बोलतो तरी ती मीनाने आपल्या मैत्रिणी सांगेल मला कसं पोहायला पाहिजे. त्यानंतर मला तर दुसरी गोष्ट म्हणजे विनोदीला एक आमच्या गावात एक म्हणून असा एक विचित्र माणूस होता. तो आता एक विनोदी पूर्ण घाबरायचे. गावात एका इशेला जाऊन धरली होती. विनोदीला माझ्याकडून वाढीचा हत्यार शुभेच्छा. माझं पण आयुष्य केला राहू हीच इच्छा.
तिचा पेपर पुरावा म्हणून ती रडली. पण तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे संस्कार. त्या पहिल्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं तर मुलांनी डान्स करताना ते अभ्यासच करत होती आणि अजूनही करते. तिची जी चित्र आहे ती कमालीची आहे. आता आईची सून आणि लेक शुभेच्छा दिल्या जोरदार काढायचा. हॅपी बर्थडे मम्मी. कसं आहे तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? माझ्या मम्मीकडे मैत्रीण जास्त झालं. तुमच्याकडून घेण्यासाठी खूप गोष्टी आहेत. त्यातली तर तुमची विल पॉवर आणि सनशील हॅट्स ऑफ टू यू. हॅपी बर्थडे. पहिलं तर मी माझ्या बेस्ट फ्रेंडला हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुला गाडीचा कलर आवडला. सांगायचं झालं तर मी दिवसभर येशी खूप आणतो, पण दिवसाची संध्याकाळ झाली की असं वाटतं की घरात आई असते की म्हणजे मी काही केलं आणि ते असेल मागे सगळ्यात कम्प्लीटमध्ये माझ्या मागे नेहमी उभं राहायचं. मी कधीही कुठे आला असेल मला अजून खुश करणार कर तू कर. आणि गमतीचा किस्सा सांगायला म्हटलं तर माझ्या वडिलांना भावाला माहिती असेल, 10वीत असताना मी ट्रिपला जात होतो. तर तेव्हा पप्पाने सांगितलं होतं रोड असल्यामुळे तुला मी यावर्षी ट्रिपला पाठवत नाही. तेव्हा माझी फी होती 14,000 रुपये त्या ट्रिपची. तर तिने ते कुठून तरी माझी फी भरून 14,000 रुपये मला ट्रिपसाठी पाठवलं. आणि मी ट्रिप माझी पुढच्या दिवशी असताना पप्पाने त्यांनी आदल्या दिवशी सांगून कन्व्हिन्स करून त्या शेवटच्या ट्रिपसाठी ती माझ्या मागे बरोबर इतकं मोठं सरप्राईज आणि सगळं नियोजन एकदा आदित्य दिलची जोरदार काढायचं. कसं वाटलं आजचं सरप्राईज? तुझं आम्हाला हे पाहिजे काय कसं वाटलं तुला? जरी प्रत्येकाने थोडक्यात का होईना तुमच्या शुभेच्छा दिल्याचे मनोगत व्यक्त करत नाही, त्याच्या मागे खूप आनंद आणि काही ज्या वेदना आहेत म्हणजे आनंदाचे पण अश्रू आणि वेदनादायी अश्रू. म्हणजे आतापर्यंत आईचा जो काही संघर्ष वडिलांचा संघर्ष जे काही मुलांनी पाहिलेला आहे हा दिसून येतोय. खरंच ग्रेट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण हा जो प्रवास करणं आपला सोपा नाही. तर मी या ठिकाणी बाबांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्यायला आणि क्षण सांगायला आता खरं सांगत शुभांबद्दल काय सांगायचं? तू सगळं सांगून टाकलीस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकदा साहेबांनी प्रपोज केला पाहिजे की नाही खूप छान वाटते की असं अपेक्षित सुद्धा केलेलं होतं.
छान प्लॅनिंग केलं, खूप चांगलं हे केलं. तर एकदा या कुटुंबासाठी, या परिवारासाठी आणि आईसाठी एवढं होऊन काय प्लीज सोना हाच तो क्षण, हाच तो आनंद आणि हाच त्या श्रेयचा आनंद पाठीशी कायम असणार आहे. सुभाग्य आमच्याकडे 26-27 वर्ष झालं शेजारी राहतात. मी सासू सासऱ्यांची सेवा केली, सासऱ्यांची सेवा केली. खूप प्रयत्न खूप केले. आप्पांचं म्हणजे सासऱ्यांचं आणि अजून पण ते घरामध्ये पण सगळं व्यवस्थित केलं. कधी तिचं जेवण केलं खूप केले, कष्ट खूप केले. आदित्य आणि लहान असल्यापासून आम्ही त्यांच्या सहवासात आणि लहानपणापासून एकमेकांना बघून आम्ही अतिशय आनंदात म्हणजे काय म्हणून बनवलं असतं. खूप खूप लक्ष द्या. 5 मिनिटात आपण पुढील कार्यक्रम सुरू होतोय आणि आपल्या शुभेच्छा पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांनी आता तिच्याबद्दल सांगितलेलं आहे, तर जास्त मी काही बोलणार नाही. फक्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मोठी भीत काय असते उदाहरण हे आमचं दुसरं घर म्हणू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण समोर घेतलं हे खूप साऱ्या शुभेच्छा वाटत आणि हेच अजून करण्यास खूप साऱ्या शुभेच्छा. शेजारी मंदिर जाणार म्हणजे सगळे आम्ही एकत्र फॅमिली आहोत. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी खायला केली आणि डान्स क्लासला आवर्जून प्रत्येक दिवशी हजर राहणाऱ्या शिशुभागी वहिनी, मी तुला वहिनी म्हटलं की तुला भारी वाटायचं, तर मी तुला वहिनीच म्हणायची. काय पण होतं वहिनी सगळ्याकडे म्हणजे सगळ्यांना मिळून सोबत पोचायचं, कसं हे करायचं ते सांगायचं. हॅपी बर्थडे शिशुभागी.
क्लासमध्ये पंक्च्युअल, कधीच क्लास बुडवणार नाही. तिला ती खेळामध्ये खूप आवड आहे. एकदम स्पोर्ट्स सगळे बॅडमिंटन वगैरे सगळं एकदम छान. हे झालं स्पोर्ट्सला आहे. पण मी कधी खूप गेला आणि सांगितलं की आज असं झालंय. इतकं पॉझिटिव्ह कृती नाही, खूप पॉझिटिव्ह आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे, सगळ्यांना डोळे बसवून घेणार आहे. आणि मला तिच्याकडे काही झालं तरी पॉझिटिव्हिटी तिच्याकडे घेण्यासारखी. आणि हॅपी बर्थडे. बार बार ये आए, बार बार ये आए, तुम हमारा साथ मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Shubhangi, happy birthday to you. Thank you. शुभांगी हॅपी बर्थडे. आणि तिचे फेवरेट गाणं जेव्हा मी ट्रीटमध्ये होतं ते तुम्ही प्ले सगळेच नाचूया. एका जोरदार टाळ्या डाळामध्ये पाहिजे. शुभांगीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर या सर. शुभांगीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमची बालमैत्रीण आहे ती. खूप स्वभाव छान आहे तिचा. खूप समंजसपणे शाळेत पण हुशार होती. ठीक आहे. कल्लेश्वर हायस्कूल विज्ञान मंदिर कसबा गेट. मीना वसंतराव जोशी. मीनाचा एकदम स्वभाव चांगला आहे. ती आमच्यासमोर मन मिळवून अशी वागते. कधी फोन केला तर सगळं समजावून सांगणे, बोलणे, व्यवस्थित सगळं सांगते. तिच्याकडे आम्ही 4 दिवस राहिलो पण होतो, त्यावेळी तिने आमची व्यवस्था व्यवस्थित केली. तिने एकदम आपल्या बहिणीसारखं आम्हाला सांभाळलं. मीना तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मीना स्वभाव खूप छान आहे आणि त्याच्याकडे त्याच्या बोलण्याप्रमाणे त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी खूपच आहे. तो एक बोलचा खूप बोला म्हणतो. मीना तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मीनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तेच पुढचं आयुष्य सुखानं समाधानाचं जावं ही सदिच्छा. हॅलो मीना जोशी. आज आम्ही प्रत्येक शाळेचे क्लासमेट वर्षात 2 वर्षात एकदा गेट टुगेदर करतो. परंतु मीना आमच्या गेट टुगेदरला आले नाही. इथून पुढे लक्षात ठेवायचं. मीना आमच्या बेळगाव, पुणे, मुंबई इथून या सगळ्या मुली आम्हाला आमच्या बहिणीसारखे आहे. आणि आम्ही क्लासमेट, सर्व क्लासमेट एक सारखं त्या दिवशी सगळं पूर्ण गेट टुगेदरचं हे सगळं आम्ही विद्यार्थी करतो. आणि मुलींना फक्त त्यांना जेवण्यासाठी यायला सांगतो. हा 3 वर्षात एकदा आम्ही गेट टुगेदर करतो. ह्या वर्षात गेट टुगेदर, पुढच्या वर्षी आम्ही सेलिब्रेशन गेट टुगेदर म्हणून 51वा हा करणार आहे. त्यामुळं प्रत्येक जोडीनं त्या गेट टुगेदरसाठी यायचा आग्रह तुम्ही मी आता सुरू येईल. काम बाजूला ठेवून गेट टुगेदर आपल्याला 51वा गेट टुगेदर करायचा आहे. आणि माझ्याकडून, माझ्या तावडे परिवाराकडून, माझ्या बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मी मीनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. उपस्थित सर्व मंडळी,
मी माझ्या बायकोने बहीण मीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या मला 30 वर्ष झाली. आमची काही गोष्टी झाली 30 वर्ष झाली. पण या त्यांच्या 30 वर्षांनी आपल्या काही आम्ही सर्व कुटुंब अक्षरशः सुखी करणारे आनंदी आहोत आणि असे सर्व कायम राहू दे ही जागा त्याचा यश होऊ दे हीच तुम्ही जो कॅरेक्टर डान्स केला त्याचं आपण एक प्रकारचं डान्स एक स्टेप सिंपल आहे. एक स्टेप जशी जमत तशी करू सर्वजण होईल. अजून एक पॅकेट आपण केलेलं आहे आणि यामध्ये आहे सुंदर अशी साडी. क्या बात है. जरा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. महाराष्ट्र राज्य वाटते विशेष तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तो जिए हजारों साल ये मेरी है
बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिसमें ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों